इचलकरंजीत गांजा विरोधात शिवाजीनगर पोलिसांची धडक कारवाई. 2.25 किलो गांजासह दोघांना अटक. इचलकरंजीतील किसान चौक परिसरात शिवाजीनगर पोलिसांनी धडक कारवाई करत सुमारे 2 किलो 250 ग्रॅम गांजासह दोघांना अटक केली आहे. अमित कृष्णा भुईंबर राहणार बाळनगर आणि सिद्धराम महादेव कुडगी राहणार गुरुकन्नन नगर अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे असून त्यांच्याकडून सुमारे 45,000 रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला. पोलीस कॉन्स्टेबल विकास चौगुले यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक शरद नेमानी यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई प्रवीण सानी, किशोर सूर्यवंशी, शिरीष कांबळे, विकास चौगुले, संग्राम पाटील, गणेश सनदी यांच्या पथकाने केली आहे. राज्यात मुसळधार पाऊस आहे. शासनाचे अलर्ट पाहून शक्यतो घराबाहेर पडा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे जनतेला आवाहन. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर नव्यानं बांधण्यात आलेल्या कनेक्टिंग लिंकवर पडलेल्या खड्ड्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट भाष्य केलं आहे. राज्यात विशेषतः ठाणे, रायगड, पालघर, पुणे, नाशिक आणि इतर भागामध्ये अतिशय मुसळधार पाऊस सुरू आहे. कालपासूनच आपण वेगवेगळे अलर्ट दिलेले आहेत. या भागात 6 तारखेपर्यंत सातत्यानं अतिशय मुसळधार पाऊस असेल. वादळे येथील सरासरीपेक्षा अधिक मोठा पाऊस होईल. प्रवास टाळता आला तर तो टाळायला हवा असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आहे. ते पत्रकारांशी बोलत होते. कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम. राजाराम बंधाऱ्याची पाणीपाती 29 फूट, 33 बंधारे पाण्याखाली. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील 2 राज्यमार्ग, 2 प्रमुख जिल्हा मार्ग, 2 ग्रामीण मार्ग, 1 इतर जिल्हा मार्ग असे एकूण 7 रस्ते वाहतुकीसाठी बाधित झाले आहेत. मात्र रेल्वे वाहतूक आणि राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरळीत आहे. चिमुकलीला जीवदान. घशात अडकलेलं नाणं काढण्यासाठी डॉक्टरांची यशस्वी कसरत. मिरज सिव्हिलमध्ये डॉक्टरांची कमाल. 5 वर्षाच्या चिमुकलीला मिळालं जीवनदान. गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी. गोकुळच्या दुबार ठरावांवर शुक्रवारपासून सुनावणी. 20 जुलैला प्रारूप मतदार यादी. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी दुग्ध विभागाकडे दाखल झालेल्या ठरावांची तालुकानिहाय विभागणी पूर्ण झाली असून दुबार 56 ठरावांच्या संस्थांना शुक्रवारी नोटिसा काढल्या आहेत. संस्थांची सुनावणी शुक्रवारपासून दिनांक 10 रोजी सुरू होणार आहे. साधारणतः 20 जुलैला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाण्याची शक्यता आहे. देवानंद शिंदे यांचा पोलीस बॉईज असोसिएशनकडून सत्कार. महाराष्ट्र लोकसेवा आयोगचे माजी अध्यक्ष तसेच मुंबई विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ संभाजीनगरचे माजी कुलगुरू डॉक्टर देवानंद शिंदे यांची श्री जगद्गुरू मुरुगराजेंद्र युनिव्हर्सिटी चित्रदुर्ग कर्नाटक यांच्या व्यवस्थापन मंडळावर सदस्य म्हणून नामांकन झाल्याबद्दल पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद तानाजी वाघमारे यांनी डॉक्टर शिंदे यांची धाराशिव येथे भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.